नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या क्लास या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चला आज आपल्याला प्रयोग शिकायचा आहे. प्रयोग शिकण्यासाठी हा प्रयोग ओळखण्याचा चार्ट खूप महत्वाचा आहे. या चार्ट मध्ये काय सांगितलं, कर्तव्य प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. कर्मणी प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. भावी प्रयोग ओळखायचा असेल तर कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय असतो. चला आता आपण हे उदाहरण बघा. उदाहरणामध्ये काय दिलंय, बाबा गाडी घेणार नाहीत. या वाक्यामध्ये कर्ता आहे बाबा, गाडी हे एक कर्म. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे हा झाला कर्तरी प्रयोग. वाक्य नंबर 2, सीताने ग्रंथ वाचला. या वाक्यामध्ये सीताने हा झाला कर्ता, ग्रंथ हे झालं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे हा झाला कर्मणी प्रयोग. वाक्य नंबर 3, धोंडूने गाईला बांधले. या वाक्यामध्ये धोंडूने हा झाला कर्ता, गाईला हे झालं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, म्हणजे हा झाला भावी प्रयोग. वाक्य नंबर 4 दिलंय, आईच्याने काम करवते. या वाक्यामध्ये जर क्रियापदाला व ते हा प्रत्यय लागला असेल तर ते वाक्य असतं शक्य कर्मणीचं. वाक्य नंबर 5, आमच्याकडून सर्वांना समज दिली जाईल. या वाक्यामध्ये जर वाक्याला कडून हा प्रत्यय लागला, वाक्यामध्ये कडून हा प्रत्यय जर आला तर तो समजायचा नवीन प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. मित्रांनो, आज आपण प्रयोग अगदी शॉर्टकट पद्धतीने शिकलो आहोत. जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थांबा आपण इथेच. धन्यवाद.